मी जर तुम्हाला आता म्हटलं की तुम्ही 1,00,000 रुपये माझ्याकडे द्या, प्रत्येक महिन्याला मी तुम्हाला चोखपणे 10,000 रुपये व्याजाच्या परताव्याने देईल आणि त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. आधीच्या लोकांना देखील 1,00,000ला 10,000 रुपये मिळालेले आहेत. तुम्ही गुंतवणूक कराल की नाही? डोक्यात येतंय ना की हा फायद्याचा व्यवहार आहे, यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे, दाम दुप्पट मिळतंय. करेक्ट. असंच काहीसं घडलंय श्रीगोंदा सिस्पेच्या बाबतीत. याच सिस्पे घोटाळ्याबद्दल बोलायचंय, खरी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सातत्यानं सध्या श्रीगोंद्यातील सिस्पे घोटाळा हा या ठिकाणी चर्चेला जातोय. श्रीगोंदा, पारनेर त्या समवेत जिल्ह्यातील काही तालुक्यातील गुंतवणूकदारांनी आपल्या कष्टाचे पैसे या ऑनलाईन गुंतवणुकीमध्ये भरलेले आहेत. ही ऑनलाईन गुंतवणूक नेमकी कशी? ते एका पोर्टलच्या माध्यमातून या ठिकाणी अकाउंट खोललं जात होतं. साखळी पद्धतीनं या ठिकाणी हे काम केलं जायचं. काही अमाऊंट तुम्ही गुंतवल्यानंतर त्याचा तुम्हाला परतावा दिला जायचा आणि तो परतावा जास्त रकमेचा असायचा आणि याच आमिषाला बळी पडून अनेक जणांनी आपली शेती असतील, आपले काही महत्वाचे वस्तू असतील त्या विकून या ऑनलाईनच्या खेळामध्ये पैसे भरले होते. याला सुरुवात झाली होती ती म्हणजेच कोरोनाच्या आधीच्या काळापासूनच लोकांना सुरुवातीच्या काळामध्ये व्याजाचा परतावा हा चांगला मिळत होता. त्यामुळे या गोष्टीवरती लोकांचा पक्का विश्वास बसला होता. माझा विश्वास बसल्यामुळे तुम्ही देखील गुंतवणूक केली, तुमचा विश्वास बसल्यामुळे तुमच्या जवळच्या आणखी एका व्यक्तीने गुंतवणूक केली. अशी साखळी पद्धतीने ही गुंतवणूक करण्यात आली आणि यामध्ये भोळे भाबडे लोक देखील गुंतले गेले. ही गोष्ट झाली सिस्पेची. या सिस्पेने इतक्या वर्षाची गुंतवणूक केल्यानंतर इन्फिनिटी नावाची एक मल्टीस्टेट सुरू केली आणि ही मल्टीस्टेट सुरू झाली सुप्यामध्ये आणि खरी गोष्ट इथूनच सुरू झाली. आणि याच गोष्टीनंतर खासदार निलेश लंके यांचा सिस्पे बरोबर संबंध जोडला गेला. 1 जानेवारी 2025ला सुपा या ठिकाणी इन्फिनिटीच्या उद्घाटनासाठी अनेक मंडळींना बोलवण्यात आलं होतं. कार्यक्रम पत्रिका तुम्ही पाहत असाल तर त्यामध्ये तुम्हाला नावं दिसतील. त्यामध्ये काशीनाथ दाते यांचं नाव आहे, तर आमदार संग्राम जगताप यांचंही नाव आहे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं नाव आहे, तर आदर्श सरपंच म्हणून संपूर्ण देशासमोर ज्यांचं उत्तम उदाहरण आहे अशोक पोपटराव पवार यांचं देखील नाव आहे. ही कार्यक्रम पत्रिका एवढ्यावरतीच थांबली नाही, तर यावरती डीवायएसपी संपत भोसले साहेब यांचं देखील नाव आहे. ही सगळी मंडळी या इन्फिनिटीच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलेली या कार्यक्रम पत्रिकेवरती नावं असणारी मंडळी आहेत. यात झालं असं की आता आपल्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम असल्यामुळे खासदार निलेश लंके तसे गोरगरिबांचे नेते आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रालाच माहित आहे की ज्या महाराष्ट्रातला सर्वात गरीब खासदार म्हणून खासदार निलेश लंके यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे अगदी मतदारसंघातील पांटप्री असू द्या किंवा मतदारसंघातला एखादा 3 स्टार 5 स्टार मॉल असू द्या, त्या प्रत्येक ठिकाणी खासदार निलेश लंके यांना प्रेमानं बोलवलं जातं आणि कुणालाही नकार न देण्याचा स्वभाव असल्यामुळे खासदार निलेश लंके त्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतात. या इन्फिनिटीच्या कार्यक्रमाला देखील खासदार निलेश लंके हे उपस्थित राहिले, स्टेजवरती उपस्थित राहिले. स्टेजवर त्यांनी भाषण देखील केलं आणि अगदी 2019 ते 20 पासून जो काही सिस्पेचा कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये लोकांना पैसे मिळत आहेत, लोक गुंतवणूक करत आहेत, या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे या ठिकाणी या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. कारण की हा नव्यानं सुरू होणारा व्यवसाय नव्हता, तर हा पूर्वीपासूनच सुरू असलेला व्यवसाय होता. फक्त इन्फिनिटी नावानं त्या व्यक्तीनं दुसरं एक उद्घाटन त्या ठिकाणी केला होता. आपण जेव्हा उद्घाटनाला जातो, एखादं उद्घाटन असतं, एखादं दवाखान्याचं उद्घाटन असू द्या, एखाद्या दुकानाचं, एखाद्या मॉलचं उद्घाटन असू द्या, तर उपस्थित प्रमुख पाहुणा आवर्जून सांगतो की आता तुमच्या सोयीचं झालेलं आहे, तुम्ही याचा लाभ घेऊ शकता, तुम्ही या ठिकाणी तुमच्या गरजेसाठीची ही गोष्ट आहे, हे आपल्या मनोगतामध्ये तो व्यक्ती बिनधास्तपणे बोलत असतो. विरोधक देखील उद्घाटनाला जात असतील तर उद्घाटनाला गेल्यानंतर विरोधक देखील त्यांच्या मनातल्या भावना त्या ठिकाणी सांगत असतील. अशा गोष्टी या ठिकाणी घडत असतात आणि असंच काहीसं खासदार निलेश लंके यांनी देखील त्या स्टेजवरती भाषणामध्ये सांगितलं आणि ते भाषण इतकं गाजलं की तेच भाषण म्हणजेच खासदार निलेश लंके यांचा सिस्पे घोटाळ्यामध्ये हात आहे असं विरोधकांकडनं सांगितलं जात आहे. गोष्ट महत्वाची आता पुढे सुरू होतीये. मुद्दा क्रमांक 1 आहे, 1 जानेवारीला ही काही सिस्पेचा घोटाळा सुरू झालेला नाहीये. 1 जानेवारीला फक्त उद्घाटन झालं. त्या आधीपासूनच लोकांनी गुंतवणूक सुरू केली होती. गुंतवणूक करत असताना खासदार निलेश लंके यांना कधीही कुणी येऊन सांगितलं नाही की आम्ही इथे गुंतवणूक करतोय किंवा इथे आम्ही गुंतवणूक करावी का, अशा कुठल्याही पद्धतीची चर्चा त्यांच्या समवेत नव्हती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरा आरोप केला जातो की
त्या घोटाळ्यामध्ये जे एजंट आहे ते एजंट खासदार निलेश लंकेंचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या जवळचे आहेत, त्यामुळे खासदार निलेश लंकेंचा यांच्यामध्ये हात आहे, तर ते देखील सरासर चुकीचं आहे. जेव्हा एखाद्या नेत्याचा कार्यकर्ता असतो तेव्हा त्या कार्यकर्त्यानं उपजीविकेसाठी काय व्यवसाय करावा, काय रोजगार करावा, कुठे नोकरी करावी हा नेता तो कधीच ठरवत नाही, किंवा तो कार्यकर्ता देखील त्या नेत्याला येऊन सांगत नाही की माझ्या उपजीविकेसाठी, माझ्या कुटुंबासाठी मी हे काम करतोय, मी हे काम करू की नको करू, मी उठू की मी बसू नको, या सगळ्या गोष्टी एखादा व्यक्ती येऊन त्या नेत्याला कधीही विचारत नाही. तर त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे खासदार निलेश लंके यांनी काही त्यांच्या कार्यकर्त्यांना या कामासाठी माझं नाव वापरा, या कामाचा प्रचार करा, किंवा माझं नाव वापरून लोकांना प्रभावित करा असंही कधी कुठे सांगितलेलं नाहीये. आपल्या मतदारसंघातलं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनाला उपस्थित राहणं एवढंच काम या ठिकाणी खासदार निलेश लंके यांनी केलंय, आणि तीच खासदार निलेश लंके यांची सर्वात मोठी चूक अशी विरोधकांना वाटत आहे. दुसरा गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीनं विरोधक सर्रासपणे खासदार निलेश लंके यांचं नाव सिस्पेसोबत जोडत आहेत, आपण देखील अनेक वेगवेगळ्या ठिकाणी उद्घाटनाला उपस्थित राहत असाल, अनेक वेगवेगळ्या गोष्टींना उपस्थित राहत असाल, ती गोष्टीमध्ये उपस्थित राहत असताना त्याच्याशी निगडीत असणारे लोक, त्यांच्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी याला उद्घाटन करणारा जर जबाबदार ठरत असेल तर मग उद्घाटनाला तुम्हीही जाऊ नका. उद्घाटनाला खासदार निलेश लंकेही कधी कुठे जाणार नाहीत, आणि उद्घाटनाला आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा पंतप्रधान असतील त्यांना देखील कधी कुठे पाठवू नका. कारण आपण ज्या गोष्टीचं उद्घाटन करतोय त्याच्यानंतर जर चुकीच्या गोष्टी घडत असतील आणि जर उद्घाटन कर्त्याला जबाबदार ठरलं जात असेल तर यावरती विचार करणं फार महत्वाचं आहे. हा विषय झाला उद्घाटनाचा. आता दुसऱ्या विषयाकडे येऊया. खासदार निलेश लंके यांचं विरोधकांकडनं सातत्यानं सिसवे घोटाळ्यामध्ये नाव घेतलं जात आहे. जर खासदार निलेश लंके यांचं या सिसवे घोटाळ्यामध्ये जर हात असता तर ठेवीदार आणि एजंट यांना घेऊन ते शरद पवार यांच्याकडे गेले नसते. शरद पवार यांना त्यांनी आग्रह केला नसता की आपण मुख्यमंत्र्यांना सूचना कराव्यात आणि लोकांचे जे पैसे आहेत, ठेवीदारांची जी गुंतवणूक आहे ती त्यांना परत मिळावी, त्यांच्या कष्टाचे पैसे परत मिळावेत, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना सूचना कराव्यात. त्याचे लेटर देखील आपण पाहू शकता की खासदार निलेश लंकेने शरद पवारांना जेव्हा या लोकांना भेटून दिलं आणि त्यानंतर जेव्हा शरद पवारांनी देखील मुख्यमंत्र्यांना सूचना केल्या, त्याचं हे लेटर तुम्ही पाहू शकतात. एखाद्या व्यक्तीचा जर त्यामध्ये हात असेल तर तो व्यक्ती त्या गोष्टींपासून पळेल. मात्र खासदार निलेश लंके हे लोकनेते आहेत, गोरगरिबांचे नेते आहेत, त्यांची तीच वेगळी ओळख आहे आणि तीच त्यांची महत्वाची वोटर बँक देखील आहे. त्यामुळे गोरगरिबांसाठी हा माणूस छातीची ढाल करून उभा राहत असतो. त्यामुळेच यांनी शरद पवारांपर्यंत हा विषय घेऊन गेलेला आहेत. वैयक्तिक देखील ते लोकांचे पैसे मिळावेत यासाठी देखील प्रयत्न करत आहेत. ह्या गोष्टी आहेत आणि जर आपण त्यांच्यावरती बेचूट आरोप करत असाल ते अत्यंत चुकीचं आहे. राहिली गोष्ट सिसवे घोटाळ्याची. आपल्या अहिल्यानगरमध्ये फक्त सिसवे घोटाळाच नाहीये, घोटाळे अनेक आहेत. कित्येक दिवसाचा भिजत पडलेला ज्ञानसंपदा घोटाळा असेल, भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट असेल, महालक्ष्मी मल्टीस्टेट असेल, श्रीनाथ मल्टीस्टेट असेल, त्या समवेत या ठिकाणी माजी खासदार सुजय विखे यांच्या कार्यकाळामध्ये शेवगावमध्ये 3000 कोटींचं शेअर मार्केटचं रॅकेट असेल. या सगळ्या गोष्टींवरती का बोललं जात नाहीये? महालक्ष्मीमध्ये पैसे गुंतवणारे, भाग्यलक्ष्मीमध्ये पैसे गुंतवणारे, श्रीनाथ पतसंस्थेमध्ये पैसे गुंतवणारे हे ठेवीदार यांचे हे कष्टाचे पैसे नाहीयेत का? त्यांना हे पैसे मिळावेत यासाठी कुठलाही नेता, कुठलाही पुढारी किंवा टीका काढणारा विरोधक हा देखील पुढे का येत नाहीये? ती लोक सातत्यानं या ठिकाणी निवेदन देत आहेत, त्यांची दखलही साधी कुणी घेत नाहीये. दुसरीकडे सांगायचं झालं तर अर्बन बँकेचे पैसे मिळण्याला तर सुरुवात झालेली आहे. मात्र प्रवरा पतसंस्थेमध्ये ज्या ठेवीदारांनी पैसे गुंतवलेत ते पैसे कधी मिळणार हा सवाल देखील उपस्थित केला जातोय. प्रवरा पतसंस्थेतील ठेवीदारांचे अनेक ठेवीदार हे मयत देखील झालेले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचे पैसे कधी मिळणार हा प्रश्न आहे. अशा अनेक गुंतवणुकीचे जे घोटाळे आहेत ते समोर येत आहेत. त्यांच्यावरती एक चिकार शब्द विरोधक, कुठला पुढारी बोलत नाहीये. मात्र ज्या ठिकाणी सिस्पेचं उद्घाटन करण्यासाठी खासदार निलेश लंके उपस्थित राहिले आणि तोच घोटाळा सगळ्यात मोठा आहे, त्याच घोटाळ्यामध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांचेच पैसे मिळाले पाहिजेत, हाच अट्टहास का? दुसरीकडे ज्यांनी पैसे गुंतवलेले आहेत त्यांचे ते पैसे नाहीयेत का? त्यांच्यावरती तो अन्याय झालेला नाहीये का? का तिथे फक्त खासदार निलेश लंके यांचं काही कनेक्शन नाहीये म्हणून त्याकडे लक्ष द्यायचं नाहीये असं काही आहे का? ज्या पद्धतीनं काही माध्यमांमधनं खासदार निलेश लंके यांची सर्रासपणे बदनामी केली जातीये, कुठल्याही पुराव्यांची किंवा कुठल्याही गोष्टींची शहानिशा केली जात नाही. आपण आरोप करत असताना त्याचे पुरावे काय आहेत, त्याची सत्यता काय आहे ते देखील सांगितली जात नाही.
कुठेतरी फक्त एक बदनामीचं षडयंत्र ते केलं जातंय, हे कितपत योग्य आहे? जर खासदार निलेश लंकेंनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं म्हणून खासदार निलेश लंकेंचा यामध्ये हात आहे, त्यांची बदनामी केली जाते, तर मग कार्यक्रम पत्रिकेवरती असणाऱ्या प्रत्येक माणसावरती संशय घ्यायचा का, असा प्रश्न देखील उपस्थित राहतो. विनंती एकच असेल विरोधकांना की आपण गोरगरिबांच्या कुठल्याही भावनांशी खेळू नका. त्यांचे पैसे हे घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत. सिस्पे हा एकटाच घोटाळा नाहीये, तर अनेक वेगवेगळे घोटाळे आहेत ज्यामध्ये लोकांनी आपल्याला पैसे मिळतील या आशेनं त्या ठिकाणी पैसे भरलेले आहेत. त्यांचे ते कष्टाचे पैसे आहेत. कुणी शेती विकली, कुणी घरं विकलेत, कुणी त्यांच्या व्यवसायातल्या महत्वाच्या गोष्टी विकल्यात आणि हजारो कोटी रुपये या ठिकाणी गुंतवलेले आहेत. ते पैसे त्यांना मिळाले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न करा, कारण सरकार आपलं आहे, पंतप्रधान आपले आहेत, मुख्यमंत्री आपले आहेत, गृहमंत्री आपले आहेत, त्यासोबतच अर्थमंत्री देखील आपले आहेत. त्यामुळे आपल्या स्वार्थाची राजकीय पोळी भाजण्यासाठी एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन लोकांची दिशाभूल करणं कृपया थांबवावं. आपण प्रयत्न करून लोकांचे जे ठेवीदारांचे पैसे आहेत ते पैसे त्यांना परत कसे मिळतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि त्यांना दिलासा द्यावा. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याकडे आहे. पालकमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा. पालकमंत्र्यांनी लोकांचे पैसे प्रत्येक घोटाळ्यातले काढून द्यावेत, ना की फक्त खासदार निलेश लंकेंचा ज्या ठिकाणी सिस्पेचा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यामुळे तोच घोटाळा महत्वाचा आहे असला कुठलाही भेदभाव करू नये. प्रत्येक घोटाळ्यामध्ये जी लोकांना ठेवीदारांना जो काही त्रास होतोय तो त्रास समजून घ्यावा आणि त्या प्रत्येकाचं निराकरण करावं. हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण सत्ताधारी आपण आहात. आपण यावरती लवकरात लवकर तोडगा काढू शकतो आणि त्यामुळे आपण ती लवकरात लवकर तोडगा काढावा. अन्यथा आपल्या राजकीय स्वार्थासाठी गोरगरिबांची या ठिकाणी गुंतवणूकदारांची दिशाभूल करू नये, एवढीच एक माफक इच्छा आहे. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.